उत्तर प्रदेशच्या मौलानानं एक धक्कादायक विधान केलंय। मौलाना जर्जिस अन्सारी यांनी एका वादग्रस्त विधानानं नवा वाद ओढवून घेतलाय। भगवान श्रीकृष्ण दिवसातून 5 वेळा नमाज पठण करत असत तसा दावा मौलाना जर्जिस अन्सारी यांनी केलाय। श्रीकृष्ण इस्लाम धर्माचा प्रचार करायचे असंही मौलाना यांनी म्हटलंय। सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या माहितीनुसार झारखंडमधील एका जाहीर कार्यक्रमात भाषण करताना त्यांनी हा दावा केलाय। आपल्या दाव्याचं समर्थन करण्यासाठी त्यांनी श्रीमद भगवद्गीतेतील एका श्लोकाचा चुकीचा संदर्भ आणि त्याचा चुकीचा अर्थ लावून श्रीकृष्ण हे मुस्लिम होते आणि ते नमाज पठण करत होते असा पटवून देण्याचा प्रयत्न केलाय। हमारे भाई अगर बुरा ना माने तो कृष्ण जी भी 5 वक्त की नमाज पढ़ा करते थे। यकीन ना आए तो श्रीमद् भागवत गीता का 6ठा अध्याय का 10वां मंत्र देख लीजिए। योगी युज्जीत सततमात्मानं रहसि स्थिता एकाकी अच्युतात्मा निराशीर परिग्रह, जिसमें कृष्ण जी अर्जुन से कह रहे हैं कि हाय अर्जुन, ईश्वर की जब पूजा करो तो पूरे शरीर का योग करो। योगी यूपी वाला नहीं, योगी युज्जीत सततमात्मानं, पूरे शरीर का योग करो। यानी पूजा सिर्फ खड़े होकर नहीं, पूरे शरीर के साथ होनी चाहिए और पूरे शरीर का योग होना चाहिए। आज हिंदू धर्म में चले जाइए, सिर्फ ऐसे हाथ उठाएंगे, ओम नमः शिवाय, बस हो गई पूजा। दरम्यान महंत सुधीरदास आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी मौलवीच्या विधानावर टीका केली आहे। जर्जिस अन्सारी इटावा जिल्ह्यातील मौलावानी ज्या पद्धतीचं भगवान श्रीकृष्णांच्या बाबत वक्तव्य दिलंय ते अत्यंत मूर्खपणाचं आहे। अशा पद्धतीचे मूर्खपणाचे स्टेटमेंट या पद्धतीने मौलावांनी करू नये। भगवान श्रीकृष्ण कुठल्याही अँगलमधनं कुठेही 5 वेळेला नमाज पढल्याचा उल्लेख कुठल्याही धर्मशास्त्रात नाही। त्याचप्रमाणे ते मुस्लिम नव्हते आणि असं जर कोणी मूर्खपणाचं जर वक्तव्य करत असेल स्ट्रेट वे, तर उद्या जर आम्ही त्यांच्या अल्लावरती बोललो तर इथे दंगल करायला ते लोक एकत्र येतील। त्याला मौलानाला आधी पहिला ठोकला पाहिजे, त्याला चांगला बडवला पाहिजे, त्यानं पहिला त्याचा डीएनए चेक केला पाहिजे। त्याचा डीएनए चेक केला तर त्याच्या लक्षात येईल की तो हिंदूच आहे। त्यामुळं कृष्ण काय आहे, कृष्ण कोण होते हे अख्ख्या जगाला माहीत आहे। कुणीतरी मौलानानं बोलावं आणि त्याच्यावरती आम्ही मत व्यक्त करावं अशी काही आम्हाला आवश्यकता आहे असं अजिबात वाटत नाही। परंतु त्या मौलानाचा डीएनए चेक करण्याची गरज आहे। डीएनए चेक केल्याच्या नंतर मग तो कृष्ण मंदिरात 24 तास बसेल अशी व्यवस्था होईल। यांना असे वक्तव्य करण्याकरता कोणी स्पॉन्सर केलं, कोणत्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्याने यांच्याशी संपर्क साधला, त्यांची सगळा मोबाईलचा डाटा बघितला पाहिजे आणि ही मॅच फिक्सिंगचा भारतीय जनता पक्षाचा हा प्रयत्न दिसतो।